बीजेपी. तर आज आहे 8 जानेवारी कृषी दिवस साजरा करण्यात येत आहे कुठेतरी आमच्या इथं बुद्ध विहारात. तर आम्ही चाललो आहे तिथे. तर तिथे गेल्यावर मी दाखवणार आहे थायलंडवरून 108 इंचाचा ध्वज आलेला आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे, पाहायला चालले. तिथे गेल्यावर तुम्हाला विहार वगैरे दाखवणार आहे मी. बस आता थोड्या वेळात पोहोचणारच आहे. किती वेळ लागेल तरी हो. हा पहा 108 फुटाचा ध्वज किती मोठा आहे. या ध्वजाला ज्यांनी हात लावलोय गांधीजींनी सांगितलंय की त्यांचं खरंच खूप कल्याण होणार आहे, मंगल होणार आहे. आणि या ध्वजाखालून लहान लेकरांना घेऊन गेले. खूप गर्दी होती, खूप मोठ्या संख्येने लोक तिथे जमलेली होती. तुम्ही पाहू शकता खूप मोठी अशी धम्म रॅली निघालेली आहे काल धम्मध्वजा निमित्ताने. आणि केळीवेळी ते टेकडी पैदल यात्रा निघालेली आहे ही. आजूबाजूचे सगळे गावातले खेडेगावातले लोक इथे जमलेले होते. आणि सर्वात मोठी ही धम्म रॅली निघालेली आहे. तर आता जवळच आलेला आहोत, विहाराच्या आसपास आलेला आहोत. पाहू शकता तुम्ही पोहोचणारच आहोत. तर आलंय टेकडीचं द्वार, प्रवेशद्वार आलेलं आहे. बघा आम्ही आत गेलेलो आहोत. खूप सारे लेणेवाणे लागलेले आहे, लहान लेकरांची खेळणे वगैरे पाहू शकता. काय पियाचं सामान पण लागलेलं आहे. मूर्त्या पण विकायला आलेल्या होत्या. फोटो भिक्षू धम्मपालजी, आमच्या पूज्य भिक्षू धम्मपालजी यांची प्रतिमा सुद्धा विकायला आलेली होती. तरन्ति अनन्तकाशभूतके वज्रसंघातकायस्य अङ्गीरसस्य ताजनो वंशलोहिताक्षिणं रक्तखानेरस्यो श्वेतवन्नानि चरन्ति अनन्तकाशभूतके वज्रसंघातकायस्य. तर हे आतमधली मूर्ती आहे बुद्ध विहारातली, खूप मोठी मूर्ती आहे. किती मस्त पूजा मांडलेली आहे इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि बाहेर पण खूप मोठी भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवलेली आहे. इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं.